नेहमी कुठे इथेच तर ठेवली होती. तिला पण झोपेत चालायची सवय लागली की काय? अरे बाबा त्या आठवणी नको. गेली कुठे पण? काय कसली शोधाशोध चालली एवढी? ही शोधतोय. ही नाही, हा 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 शोधतोय. कुर्ता. हा कुर्ता आहे? नाही नाही, हा नाही, कुर्ता शोधतोय असं म्हणालो मी. कुर्ता शोधत असाल तर शोधा, पण जर ती शोधत असाल ना तर ती माझ्याकडे. म्हणजे तुमच्या औषधाची बाटली शोधत असाल ना तर ती माझ्याकडे. उगाच ढोंग करू नका तुम्ही. आज नाही ओळखते तुम्हाला मी. ललिता, तू ना अगदी मनकवडी आहेस हा. बरोबर ओळखलंस. तीच शोधतोय मी. आहे ना तुझ्याकडे? दे, बसतो थोडा वेळ. आत्ता दिवसा ढवळ्या दिस थोडीशी ग, कसा ओला करण्यापुरती बस. आज तुम्ही किती प्यायची, केव्हा प्यायची हे सगळं मी ठरवणार आहे. कारण आज आपल्याकडे चांदीच्या भांड्यांची आणि दागिन्यांची चोरी होणार आहे. काय? हे अचानक कसं ठरवलंस? सरप्राईज द्यायला नको का कधीतरी? बाई, प्रकरण गरम आहे, आपलंच तोंड भाजेल. प्रकरण आता एवढं गरम राहिलेलं नाहीच आहे. आणि अन्न गार खाण्यात काही मजा नाही. आणि त्यामध्ये धोकाही आहे. बच्ची मावशी नावाची टांगती तलवार सतत डोक्यावर आहे. कंबरदुखीने त्या जोपर्यंत बसलेल्या आहेत ना तोपर्यंतच आपल्याला आपलं कार्य उरकून घ्यायला हवं. त्या एकदा उठल्या की सगळं संपलं, काही होणार नाही मग. चोरीचं नाटक उभं करणं एवढं सोपं काम नाहीये. हा, सोपी कामं कधी करते का मी? सोपी कामं सोप्या माणसांनी करायची असतात आणि कठीण कामं कठीण माणसांनी करायची असतात. पण आजच करायला पाहिजे काय सगळं? आज ती स्वानंदी आणि बाळू दोघही घरात आहेत. स्वानंदी आणि बाळू दोघे माझ्या आजच्या भावल्या आहेत. त्यांचं काय करायचं ना ते मी बघते. तुम्ही एक काम करा. काय ते? तुमच्या ओळखीची माणसं आहेत ना त्यांना फोन करा. त्यांना सांगा घरी या, हल्ला करा, चोरी करा आणि पळून जा. ते बाहेरच्या माणसाकडनं काम करून घ्यायचं? मला वाटलं आपली आपणच चोरी करायची. आपली आपण किती वेळा चोरी केली. आता काहीतरी वेगळं करू ना, दुसऱ्यांकडनं चोरी करून घेऊ. सगळ्या गोष्टी खऱ्या घडतायत असं वाटायला हवं. बर, चोरी झाल्यानंतर मग मी काय करायचं? तुमचं आवडतं काम करायचं. चांदीच्या ग्लासात ना औषध घ्यायचं आणि झोपायचं. अच्छा, म्हणजे तो ग्लास तेवढा तू ठेवून घेणार आहेस नाही? हे बरं केलंस. काय हल्ली काचेच्या ग्लासात घ्यायची सवयच नाही राहिली अगं. कुणाला कशाचं तर नक्कीला नाकाचं म्हणतात ना, तशातली गत आहे तुमची. मी काय सांगते आणि तुम्हाला चांदीच्या ग्लासाचे पडले. बरं, राहिलं पुढे. हा, पटपट सगळी कामं उरकून घ्यायला हवीत. तुमच्या लाडक्या सुनेला तिच्या माहेरी सोडून येण्याचं काम करायचं अजून मला. नाही, पण ते चोरी झाल्यानंतर ना. काय माणूस नशिबाला आले ना माझ्या. अहो, ती 2 तास घरामध्ये नसेल तरच चोरी करता येईल ना घरात. हा, सगळ्या गोष्टींना शिकवायला लागतात. डोक्यात येत म्हणून नाही तुमच्या. काय बाई आहे. एक तर सगळे डावपेचीला मी शिकवले आणि आता मलाच म्हणते सगळ्या गोष्टी शिकवायला लागतात. येतच नाही काही डोक्यात. नशीब माझं, दुसरं काय.